नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेल मध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत जो सिलेबस बदललेला आहे तर तो नेमका कसा आहे, त्यानुसार मुलांनी अभ्यास कसा केला पाहिजे, तर ती सर्व माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तत्पूर्वी जर चॅनेलवर अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केले चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळेल। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, इयत्ता पहिली ते चौथी नवीन अभ्यासक्रम नेमका कसा आहे, तर सध्या सीबीएसई पॅटर्नप्रमाणे आता हा सिलेबस आलेला आहे। थोडीशी काठिण्यपत्रे वाढवलेली आहे आणि मुलांना या अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व काही आलंच पाहिजे, कारण अभ्यासक्रम काही जास्त वेगळा नाहीये। मुलांच्या वयोमानानुसार तो अभ्यासक्रम आहे। तर नेमका अभ्यासक्रम काय आहे ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण इयत्ता पहिलीची माहिती पाहणार आहोत। इयत्ता पहिली यामध्ये मुलांना एकूण मराठी, इंग्रजी आणि गणित हे 3 विषय असतात। तर बघा, पहिलीला यायच्या अगोदरच मुलांना थोडी बेसिक माहिती असणं खूप महत्वाचं आहे। बघा, आता आपण आपल्या मुलांना जेव्हा त्यांना 7वं वय लागतं म्हणजे 6 पूर्ण असतात त्यांना आपण पहिलीमध्ये घालतो, मुलांना ऍडमिशन घेतो। मग तेव्हा मुलांना एबीसीडी थोडीशी ओळख असली पाहिजे, मुळाक्षरांची ओळख मुलांना असली पाहिजे, किमान मुलांना 1 ते 10 अंक तरी आले पाहिजेत, म्हणजे पहिलीमध्ये मुलांना खूप सोपं जातं। आणि हा सिलेबस इयत्ता पहिलीमध्ये आहे। जर मराठी हा विषय आपण पाहिलात तर मराठीमध्ये मुलांना काही चित्रवर्णन असतं, मग चित्रे बघून काही शब्द दिलेले असतात, मग मुलं काय सहज ते सांगू शकतात, चित्र बघून मुलं ते शब्द सुद्धा तो सांगू शकतात। आणि पूर्ण जे अ ते ज्ञ मुळाक्षरे आहेत तर त्या मुळाक्षरांची ओळख इयत्ता पहिलीच्या मुलांना दिलेली आहे। फक्त अ ते ज्ञ यापासून अ पासून काही शब्द, आ पासून काही शब्द, ई पासून काही शब्द असं ज्ञ पर्यंत मुलांना प्रत्येक जी मुळाक्षरे आहेत तर त्यावरून मुलांना काही शब्द दिलेली आहेत। त्यामुळे मुलांना अ ते ज्ञ जी मुळाक्षरे आहेत तर ती इयत्ता पहिलीमध्ये परफेक्ट होऊन जातात। मग मुलांना कानाची ओळख आहे, वेलांटीची ओळख आहे, उकारची ओळख आहे, सर्व जी 14 खडी दिलेली आहे तर त्या 14 खडीची ओळख मुलांना इयत्ता पहिलीमध्ये आहे। म्हणजे जे मुलांचं बेसिक आहे तर ते पहिलीमध्ये मुलांचं कंप्लीट होऊन जातं। साधे शब्द असतील, कानाचे शब्द असतील, वेलांटीचे असतील, उकाराचे असतील, मात्राचे असतील, 2 मात्राचे असतील, हे सर्व शब्द मुलांना इयत्ता पहिलीमध्ये वाचता यायला लागतात। म्हणजे दिवाळीपर्यंत थोडं मुलांना अक्षर ओळख होते आणि दिवाळीनंतर मुलांना वाचन त्यांचं व्यवस्थित होऊन जातं। तर हा सिलेबस मराठीचा मुलांना आहे। आता इंग्रजीमध्ये पण सेम असंच असतं। इंग्रजीमध्ये बघा, जी मुळाक्षरे आहेत ए टू झेड, तर या ए टू झेड मुळाक्षरांची ओळख मुलांना आहे। ए पासून काही शब्द असतात, बी पासून असतात, सी पासून असे झेड पर्यंत मुलांना शब्द दिलेले असतात, त्यांची ओळख मुलांना दिलेली असते। आणि बघा, मुलांना चित्रवर्णन असतं, मुलांना काही फ्रुट्स असतात, व्हेजिटेबल्स असतात, मग हे सगळे मुलांना इयत्ता पहिलीमध्ये दिलेलं असतं। तर बघा, मुलांना काही पोयम्स असतात इंग्लिशमध्ये, मग त्या पोयम्स त्यांना म्हणता आल्या पाहिजेत। पोयम्स असतात, काही शब्द असतात तर ते शब्द मुलांना म्हणता आले पाहिजेत, मागोमाग आपल्या म्हणता आले पाहिजेत। एकदम सोपे सोपे त्यांना शब्द वगैरे असतात, तर हे सगळं इंग्रजीचं मुलांना असतं। आणि गणित जर म्हटलं तर मुलांना 1 ते 9 पर्यंत फक्त अंकांची ओळख असते। बघा, 1 ते 9 पर्यंतच्या अंकांची ओळख मुलांना इयत्ता पहिलीमध्ये असते। मग नेमकं 1 म्हणजे किती, 2 म्हणजे किती, 3 म्हणजे नेमकं किती, 4 म्हणजे नेमकं किती, तर हे सेमीमधूनही असतं आणि मराठी मीडियमच्या मुलांना सुद्धा सेमच असतं। तर बघा, त्यामध्ये अजून टेन्स युनिट म्हणजे दशक एकक असतं मुलांना, हे दिवाळीनंतर मुलांना असतं दशक एकक। त्याचप्रमाणे बघा, ऍडिशन असतं, सबट्रॅक्शन असतं, एक अंकी संख्यांची बेरीज, त्याचप्रमाणे एक अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची, पॅटर्न असतात, आकृतीबंध असतात। तर हा जो सगळं सिलेबस आहे तो इयत्ता पहिलीमध्ये आहे। म्हणजे जास्त काही अवघड मुलांना नसतं, एकदम सोपं सोपं असतं। 1 ते 9 स्पेलिंग मुलांना असतात। तर ही सर्व ओळख मुलांना इयत्ता पहिलीमध्ये असते आणि हे सर्व मुलांना इयत्ता पहिलीमध्ये येणं खूप महत्वाचं असतं, कारण जर त्यांना इयत्ता पहिलीमध्ये हे सर्व आलं, हा जो सिलेबस आहे तो दुसरीमध्ये परत मुलांना असतो। तर बघा, आता आपण दुसरीचं बघूया। दुसरीमध्ये बघा, आता पहिलीमध्ये मुलांना शब्द आणि चित्र असतात, पण दुसरीमध्ये मुलांना असं नसतं। दुसरीमध्ये मुलांना पोयम्स असतात, म्हणजे मराठीची कविता असतात, मराठीमध्ये धडे असतात मुलांना, आणि ते लहान लहान धडे असतात। आता पहिलीमध्ये जर मुले शब्द वाचायला शिकली तर धडे वाचायला काहीच हरकत नाही,
दुसरीमध्ये मुलांना धडे सुद्धा सर्व वाचता येतात. म्हणजे लहान लहान धडे असतात आणि ते धडे मुलांना वाचता आले पाहिजेत. आता धडे झाले की लगेच मुलांना स्वाध्याय असतो आणि तो स्वाध्याय मुलांना लिहायची सवय नसते. मग म्हणजे त्या धड्यावर काही प्रश्न असतात आणि ते मुलांना येणं खूप महत्वाचं असतं. मग थोडे दिवस मुलांना हा स्वाध्याय खूप अवघड वाटतो, पण नंतर नंतर काहीच अवघड वाटत नाही. धडा संपला की लगेच स्वाध्याय, त्यावरचे प्रश्न मुलांना असतात आणि काही प्रश्न असे असतात की स्वतः त्यांना विचार करायला लागणारे प्रश्न मुलांना असतात आणि ते सर्व मुलांना येणं खूप महत्वाचं असतं. तर असेच लहान लहान धडे, लहान लहान स्वाध्याय मुलांना असतात आणि पुन्हा हा सिलेबस तिसरीमध्ये थोडासा वाढवून दिलेला असतो. तर हे झालं मराठीचं. आता बघा इंग्लिश जर म्हणाल तर इंग्रजीमध्ये पहिलीमध्ये मुलांना काय असतं की सोपे सोपे शब्द वगैरे असतात. मग आता बघा इंग्रजीमध्ये दुसरीमध्ये मुलांना काही सेंटेन्स असतात दिलेले, वाक्य असतात. मग ती वाक्य मुलांना वाचता आली पाहिजेत. चित्र वगैरे असतात, चित्राबरोबरच मुलांना वाक्य असतात. असं वेगवेगळं काही कृती मुलांना असतात, कॉन्व्हर्सेशन असतं. तर हे सगळं मुलांना येणं खूप महत्वाचं असतं. रायमिंग वर्डची ओळख असते, थोडी यमक जोडणारे शब्द मुलांना आले पाहिजेत आणि हे सर्व मुलांना इयत्ता दुसरीमध्ये इंग्रजीमध्ये मुलांना आहे. तर त्यामध्ये पोयम्स असतात, पोयम्स मुलांना म्हणता आल्या पाहिजेत आणि बघा जे सोपे सोपे सेंटेन्स आहेत तर ती सेंटेन्स मुलांना वाचता आली पाहिजेत. शब्द बघून मुलांना तो वाचता आला पाहिजे. चित्रवर्णन मुलांना करता आलं पाहिजे. हे सर्व इंग्रजीमध्ये आहे. आणि जर गणितचं म्हणाल तर गणितमध्ये मुलांना 1 ते 99 पर्यंतची सर्व ओळख दुसरीमध्ये दिलेली आहे. मग त्यामध्ये मुलांना फेस व्हॅल्यू असेल, प्लेस व्हॅल्यू असेल, म्हणजे दर्शनी किंमत, स्थानिक किंमत असेल, हे मुलांना सर्व आहे. विस्तारित रूप थोडस आहे मुलांना. त्याचप्रमाणे बघा 2 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज, हातच्याची वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व दुसरीमध्ये मुलांना आहे. पॅटर्न आहे, म्हणजेच थोडस वाढवून आहे. आणि दुसरीपासून मुलांना पाढे, खूप महत्वाचं म्हणाल तर पाढे येणं खूप महत्वाचं आहे. दुसरीमध्ये मुलांना 1 ते 10 पर्यंत पाढे आलेच पाहिजेत. म्हणजेच 1 ते 10 मुलांना पाढे पाठ झालेच पाहिजेत. एका वर्षामध्ये जर हे पाढे मुलांना आले तर मुले पुढे गुणाकार, भागाकार या क्रिया करू शकतात. म्हणून मुलांना पाढे आलेच पाहिजेत. 1 ते 100 स्पेलिंग मुलांना लिहिता आलं पाहिजे आणि हा सर्व सिलेबस इयत्ता दुसरीमध्ये मुलांना आहे. जास्त इम्पॉर्टंट जे आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 मूलभूत क्रिया मुलांना आल्या पाहिजेत. हा झाला दुसरीचा सिलेबस आणि हे सर्व मुलांना आलं पाहिजे. आता बघा इयत्ता तिसरीमध्ये काय काय सिलेबस आहे. तर बघा तिसरीमध्ये सुद्धा मराठीचं आपण पहिल्यांदा बघितलं तर मराठीला मुलांना कविता ह्या असतातच, त्यावरती स्वाध्याय असतो. धडे थोडेसे मोठे मोठे असतात, त्यावरती स्वाध्याय असतो. धडे वाचन, आता मुलांच्या वाचनाची गती थोडी वाढली पाहिजे तिसरीमध्ये. म्हणजेच मुलांना वाचन हे खूप महत्वाचं आहे. वाचन मुलांना आलं पाहिजे. शुद्ध लेखन मुलांचं छान आलं पाहिजे. धडे मोठे असतात, त्यावरून स्वाध्याय मुलांना असतो. काही उपयोजनात्मक प्रश्न मुलांना असतात. स्वतः काहीतरी विचार करून उत्तर त्यांना लिहिता आलं पाहिजे. म्हणजेच मुलांना थोडीशी व्याकरणाची सुरुवात तिसरीपासून मुलांना असते. त्यामध्ये शब्दांच्या जाती असतील, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सर्व मुलांना असतं. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील तर हे सर्व मुलांना इयत्ता तिसरीमध्ये आहे. म्हणजेच थोडीशी व्याकरणाची सुरुवात तिसरीमध्ये मुलांना दिलेली आहे. लहान लहान पत्रलेखन असतं, तर हे सर्व मुलांना इयत्ता तिसरीमध्ये मराठी या विषयामध्ये आहे. वाक्प्रचार असतात, वाक्यात उपयोग कसा करायचा असतो याची ओळख थोडक्यात तिसरीमध्ये मुलांना त्या सिलेबस मध्ये दिलेली आहे. तर हा झाला मराठीचा सिलेबस. आता गणितचा काय काय असतो इयत्ता तिसरीमध्ये. तर बघा गणितामध्ये मुलांना 100ची ओळख स्वरूपात दिलेली आहे. 100ची ओळख आहे आणि मुलांना 900 पर्यंत ज्या संख्या आहेत तर त्या संख्यांची ओळख मुलांना दिलेली आहे. 100 पासून 900 पर्यंतच्या संख्यांची ओळख मुलांना दिलेली आहे. त्यांचं स्पेलिंग मुलांना आलं पाहिजे. त्या संख्या मुलांना लिहिता आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बघा जे प्लेस व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू आहे, म्हणजेच दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित रूप आहे, हे सर्व मुलांना इयत्ता तिसरीमध्ये आलं पाहिजे. त्याचप्रमाणे बघा 3 अंकी संख्यांच्या गुणाकार, 3 अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी म्हणजेच हातच्याची हे मुलांना तिसरीमध्ये आहे. त्याचप्रमाणे भागाकार मुलांना तिसरीमध्ये आहे. म्हणजेच जर दुसरीमध्ये आपल्या मुलांना परफेक्ट या क्रिया जमल्या, जर त्यांचं बेसिक जर पक्क झालं तर तिसरीमध्ये मुलांना हे काहीच अवघड जात नाही. दुसरीमध्ये 2 अंकी संख्यांचं असतं, तिसरीमध्ये 3 अंकी संख्यांचं असतं. गुणाकार, भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल,
या क्रिया मुलांना आल्या पाहिजेत. घड्याळाची ओळख मुलांना तिसरीमध्ये आहे. मिनिट काटा कसा ओळखायचा, सेकंद काटा कसा, तास काटा कसा, तर घड्याळाची ओळख मुलांना दिलेली आहे इयत्ता तिसरीमध्ये. त्याचप्रमाणे मेजरमेंट असतं, मापन कसं करायचं, आकृतीबंध असतो. तर हे सर्व सिलेबस जो आहे तो तिसरीमध्ये मुलांना दिलेला आहे. तर बघा, स्मॉलर नंबर्स, ग्रेटर नंबर्स म्हणजे लहान संख्या, मोठी संख्या, असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर्स म्हणजेच चढता क्रम, उतरता क्रम, गुणाकाराची लॅटिस पद्धत, हे सर्व काही मुलांना इयत्ता तिसरीमध्ये सांगितलेलं आहे. अपूर्णांकाची ओळख मुलांना करून दिलेली आहे. तर हा आहे तिसरीचा सिलेबस. आणि खूप महत्वाचं म्हणजे दुसरीमध्ये मुलांना 10 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत, पण तिसरीमध्ये मुलांना 20 पर्यंत पाढे आलेच पाहिजेत. 20 पर्यंत जर मुलांना तिसरीमध्ये पाढे आले तर मुलांना गुणाकार भागाकार या क्रिया खूप सोप्या जातात. तर मुलांना पाढे पाठ झालेच पाहिजेत. म्हणजे बे ते 20 पर्यंत मुलांना तिसरीमध्ये पाढे पाठ होणं खूप महत्वाचं आहे. आता इंग्रजीचं म्हणाल तर इंग्रजीमध्ये पोयम्स या कंपल्सरी मुलांना असतात. त्याचप्रमाणे बघा, मुलांना 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी शब्द असतो, शब्दवाचन असतं, सेंटेन्स असतात इंग्रजी, तर ते मुलांना हळूहळू वाचता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे बघा, कॉन्व्हर्सेशन असतं, म्हणजे एकमेकांचं मुलांचे शाळेत शिक्षक ते कॉन्व्हर्सेशन सुद्धा घेऊ शकतात, तर ते इंग्रजीमधून मुलांना सर्व काही आहे. त्याचप्रमाणे रायमिंग वर्ड्स असतात. सर्व सीझन विषयी मुलांना माहिती द्यावी लागते. त्यामध्ये समर, विंटर, रेनी सीझन, तर याविषयी मुलांना माहिती त्या पुस्तकामध्ये आहे. आणि मुलांना शब्द वाचन खूप महत्वाचं आहे. शब्द वाचन हे मुलांना आलेच पाहिजेत. रायमिंग वर्ड्स मुलांना सांगता आले पाहिजेत. तर हे सर्व मुलांना इयत्ता तिसरीमध्ये इंग्रजीमध्ये मुलांना सर्व दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे मुलांना हे सगळं आलं पाहिजे. आता आपण इयत्ता चौथीचा सिलेबस बघूया. मग चौथीमध्ये मराठीमध्ये बघा, आता मुलांना कविता ह्या कंपल्सरी असतात. त्या मुलांना कविता, त्यावरील स्वाध्याय असतो, कविता मुलांना पाठ झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बघा, धडे असतात. धडे आता मोठे मोठे असतात चौथीला. आणि महत्वाचं म्हणजे चौथीला मुलांना वाचन उत्कृष्ट आलं पाहिजे. उत्कृष्ट मुलांना वाचता आलं पाहिजे. चौथीमध्ये धडे खूप मोठे मोठे असतात. धडे समजून घेऊन त्यावरील स्वाध्याय मुलांना लिहायचा असतो. काही उपयोजनात्मक प्रश्न मुलांना असतात. जे मराठी व्याकरण आहे तर ते व्याकरण मुलांना थोडं जास्त असतं. म्हणजे वाक्प्रचार असतील, वाक्यात उपयोग असतील, त्यामध्ये शब्दाच्या जाती असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, तर एक वचन असेल, अनेक वचन असेल, तर हे जे सर्व व्याकरण आहे या व्याकरणाची सुरुवात चौथीला मुलांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, चित्रवर्णन असतं, समुदर्शक शब्द असतात, विरामचिन्हांची ओळख असते. नेमकं विरामचिन्ह कुठे कशी वापरावीत आणि ती कशी आपण वाचावीत, तर ती विरामचिन्हांची ओळख मुलांना चौथीमध्ये दिलेली आहे. तर हा झाला मराठीचा सिलेबस. आता गणितमध्ये बघा, गणितमध्ये पुन्हा तेच आहे. बघा, तिसरीमध्ये 900 पर्यंत ओळख होती. आता चौथीला 1000ची ओळख आहे. सुरुवातीला 1000ची आणि तिथून पुढे संख्यांची ओळख मुलांना चौथीमध्ये दिलेली आहे. दशक, एकक हे सर्व मुलांना तिथून पुढचं आहे. तर बघा, 4 अंकी संख्या असतील, 4 अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत ज्या क्रिया आहेत तर त्या क्रिया या चौथीमध्ये मुलांना आहेत. त्याचप्रमाणे लॅटिस गुणाकार कसा करायचा हे पण आहे. जर तिसरीमध्ये मुलांना लॅटिस गुणाकार समजला तर चौथीमध्ये मुलांना समजणं काहीच अवघड नाही. त्याचप्रमाणे संख्यांचा चढता क्रम असेल, उतरता क्रम असेल, मापन असेल, अपूर्णांक पुन्हा मुलांना पुढे जास्त, म्हणजे अपूर्णांक कसा सोडवायचा असतो, मिश्र अपूर्णांक, साधा अपूर्णांक, तर हे सर्व चौथीला मुलांना आहे. तर पुन्हा घड्याळाची ओळख कशी असते, घड्याळ नेमकं कसं, आपण त्यावरचे प्रश्न कसे लिहायचे असतात, तर ते हे सर्व मुलांना आहे. त्यानंतर पिरामीटर आहे, एरिया म्हणजेच परिमिती काढायची असेल, क्षेत्रफळ काढायचं असेल, मापन असेल, किलोमीटर, मीटर, हे सर्व चौथीला मुलांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा, पाण्यातील प्रतिमा कोणत्या, आरशातील प्रतिमा कोणत्या, हे थोडंसं बुद्धिमत्तेचा भाग त्यामध्ये घातलेला आहे मुलांना. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मुलांना चौथीला 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत. बघा, दुसरीमध्ये 10 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत, तिसरीमध्ये 20 पर्यंत पाढे आणि चौथीमध्ये 30 पर्यंत मुलांना पाढे आले पाहिजेत. सर्व स्पेलिंग मुलांना आलं पाहिजे. तर बघा, स्पेलिंग जे आहे तर ते दुसरीमध्ये 100 पर्यंत पाहिजे, तिसरीमध्ये मुलांना 900 पर्यंत तरी आलं पाहिजे आणि चौथीपर्यंत मुलांना 1000 पासून पुढे त्यांना स्पेलिंग लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. तर हे सर्व मुलांना गणित या विषयामध्ये आहे. आणि इंग्रजीचं जर म्हणाल तर इंग्रजीमध्ये मुलांना पुन्हा तेच असतं, पोयम्स असतात, स्टोरी मोठ्या मोठ्या असतात, त्याचप्रमाणे रायमिंग वर्ड्स असतात, त्याचप्रमाणे कॉन्व्हर्सेशन असतं, सेंटेन्स मोठी मोठी असतात, थोडासा ग्रामरचा भाग असतो आणि 4, 5, 6 अक्षरी शब्द जे असतात
तर ते शब्द वाचन मुलांना आले पाहिजेत, हे सर्व मुलांना आलं पाहिजे. तर हा जो सिलेबस आहे तो नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे थोडीशी काठिण्य पातळी वाढलेली आहे, पण नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे सीबीएसई पॅटर्नप्रमाणे हा जो सिलेबस आहे तो मुलांसाठी योग्य आहे. कारण पुढे जाऊन भविष्यात ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या परीक्षेसाठी आपली मुले नक्कीच उतरू शकतील, त्याप्रमाणे हा सिलेबस आहे आणि तो प्रत्येक वर्षी मुलांना आला पाहिजे. दुसरी म्हणजे पहिलीमध्ये जो सिलेबस आहे तो मुलांना आलाच पाहिजे, दुसरीमध्ये जो आहे तो सिलेबस मुलांना आलाच पाहिजे, तिसरीमध्ये जो सिलेबस आहे तो मुलांना आलाच पाहिजे आणि चौथीमध्ये जो आहे तो मुलांना आला पाहिजे. कारण हे जे सिलेबस आहे तर ते एकमेकांवर डिपेंड आहेत. दुसरीमध्ये जर मुलांना आलं तर तिसरीमध्ये येणार आहे, जर तिसरीमध्ये आलं तर चौथीमध्ये येणार आहे. बघा त्याच कन्सेप्ट असतात, पण थोड्याशा पुढे जाऊन त्याचे विस्तारित रूप होतं आणि हे सर्व मुलांना आलं पाहिजे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 1ली ते 4थीचा नेमका अभ्यासक्रम कोणता आहे तर तो अभ्यासक्रम आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर बघा तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच या अभ्यासक्रमाप्रमाणे तुम्ही अभ्यास घेऊ शकता आणि हे सर्व मुलांना त्या इयत्तेमध्ये नक्की आलंच पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन भविष्यात आपलं मूल कुठेच मागे पडणार नाही. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.